जय भीम, जय शिवराय. सर्वांना या ठिकाणी नमस्कार. आज आपण शिवसेना शिंदे गटाकडनं इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी प्रभाग क्रमांक 31 मधून अनुसूचित जाती या गटासाठी माझे मिस्टर अनिल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता काल. आणि काल रात्रीपर्यंत आम्हाला पक्षाच्या सर्व श्रेष्ठींनी या ठिकाणी हे आश्वासन दिलेलं होतं की आपला एबी फॉर्म फायनल आहे आणि आपल्याला सकाळी तो मिळणार आहे. असं असताना पक्षश्रेष्ठींनी ऐन वेळेला आयात उमेदवार रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांना एबी फॉर्म देऊन आमचा एबी फॉर्म या ठिकाणी पळवलेला आहे. आणि खरं तर मला आनंदराज आंबेडकर साहेबांना एक विनंती करायची आहे की साहेब, आपल्या पक्षाची इतकी पडझड आहे का की आपल्या जिल्हाध्यक्षांना स्वतःला फॉर्म भरावा लागतो, ज्यांच्याकडे कार्यकर्ता नाहीये, जे स्वतः राहायला प्रभाग क्रमांक 27 ला आहेत आणि ज्यांचं 31 मध्ये स्वतःचं नाव देखील मतदान पत्रिकेत नाही, अशा अविनाश शिंदेना 31 मधनं आमचे मतदार या ठिकाणी मतदान करतील काय? आपण माझ्या मागे हा जनसमुदाय बघत असाल, हा फक्त आणि फक्त आमच्या प्रेमापोटी आलेला आहे. आणि या सर्वांचं या ठिकाणी एकच म्हणणं आहे की आपल्याला उमेदवारी मिळत नसेल तर आपण अपक्ष म्हणून फॉर्म भरावा. आम्ही मोठ्या संख्येने आपल्या सोबत राहणार आहोत. खरं तर पक्षानेही याचा विचार करायला पाहिजे की चांगला उमेदवार डावलून जर तुम्ही प्रभागाबाहेरचा उमेदवार देणार असाल तर पक्षालाही याचा या ठिकाणी फटका नक्कीच बसणार आहे. शिवसेना पक्षातून आपली उमेदवारी डावलण्यात आलेली आहे, काय भूमिका आहे आपली? पक्षश्रेष्ठीने जी माझी उमेदवारी डावलली आहे, पक्षश्रेष्ठीचा जो काही निर्णय आहे तो शेवटी पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे. पण आज माझ्या या मागे जो जनसमुदाय आणि हा जो मला मानणारा समुदाय आहे, ज्यांच्यासाठी अहोरात्र कधी त्यांनी आवाज दिला तर अहोरात्र त्यांच्यासाठी धावणारा मी, म्हणून ते आज माझ्या पाठीशी उभे आहे. आणि त्यांनी मला पाठिंबा असा दिलेला आहे की तुमच्याकडे भाऊ, पक्षाने जरी तुम्हाला उमेदवारी डावलली आहे तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आम्ही घराघरामध्ये जाऊ, प्रत्येक घरात पिंजून काढू, एक एक घर पिंजून काढू आणि तुम्ही अपक्ष फॉर्म भरा आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि कालही होतो, आजही आहो. आम्ही काही पक्ष पाहून तुमच्या पाठीशी नाही, पक्ष नसला तरी आम्ही तुमच्या पाठीशी राहू. आणि हाच माझ्यासाठी आहे ना मोठा विजयाचे चिन्ह आहे माझ्यासाठी. सर, आपलं नाव सांगा. माझं नाव आहे नटवड सुधाकर भालेराव. मी पाथर्डी एरियामध्ये 25 वर्षापासून राहतोय, 2000 पासून. आणि आम्ही अनिल गायकवाड यांना चांगलं ओळखतो. त्यांचं कार्य काय आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे आणि त्यांना प्रत्येक घराघरामध्ये लोक ओळखतात. त्यांचं काम इथला कोणीच नगरसेवक सुद्धा करू शकणार नाही, एवढं त्यांचं काम आहे. त्यांनी बुद्ध विहाराचं काम केलंय, संघमित्र बुद्ध विहाराचं काम केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं काम केलेलं आहे. आणि पाण्याचा प्रश्न असो, कुठलंही काम असो, ते मध्यरात्री धावून जातात लोकांसाठी, माहिती का. आणि या वार्डात जे काय चालू आहे, दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ करायचा विचार आहे, याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे. मी तर आनंदराज आंबेडकरांना सांगू इच्छितो की बाहेरच्या उमेदवाराला आम्ही निवडून देणार नाही. तुमचा आम्ही सन्मान करतो आनंदराज आंबेडकर, पण तुम्ही जर बाहेरचा उमेदवार आणून त्याला कोणी ओळखत नाही, त्याला कधी कोणी पाहिलं नाही, त्याला लोक कसे मत देतील सांगा. म्हणजे हे काय आहे, हे ती त्रिसूत्री आहे. जे सरकार आहे ना, त्यांनी बरोबर त्यांना माहिती आहे इथे निवडून येणारा माणूस कोण आहे, हे इथले या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनीच अशी शाळा केली आहे की या दोघांमध्ये डिवाइड करायचं आणि तिसरा निवडून आणायचा. ही मी तर नक्की सांगतो, ही बीजेपीची शाळा आहे. तर आनंदराज साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही याचा विचार करा. हाही माणूस आपलाच आहे, तो दुसरा माणूस जो येईल त्याचा डिपॉझिट जप्त होईल, त्याच्यापेक्षा जो निवडून येणारा माणूस आहे, ज्याचं काम चांगलं आहे, अशा लोकांना द्या ना निवडून. बाकी जो उमेदवार दिला आहे आम्ही त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही, चालणार नाही. आणि आज जर मी इतरांना पण सांगतो, मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की आमचा विचार जर नाही झाला तर इतर लोकांमध्ये सुद्धा आमची नाराजी आम्ही दाखवू. हा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसेल. कारण आमचं शुअर जे सीट होतं, आमचा जो
आमचा जो माणूस होता त्या जर माणसाला तुम्ही डावलला काम करणाऱ्या माणसाला, तर आम्ही इतरांचा सुद्धा विचार करताना मागे पुढे पाहणार नाही, हे लक्षात ठेवा.